नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अनेक वर्ष मनोरंजनाच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करत प्रामाणिकपणे अविरत या क्षेत्राची सेवा करणारं हे कुटुंब, ज्या कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. आत्ता आपण त्यांचं स्वागत करूया. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि एक उत्तम माणूस असलेल्या महेश कोठारे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी. नमस्कार. 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 आदेश, दोघांचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वहिनी, तुमचं स्वागत. आज मी यांना नंतर बोलता करणार आहे, आधी तुमच्याशी मला गप्पा मारायच्या. तुमचं माहेर कुठलं? माझं मुंबईचं. कुठे? सांताक्रूजला आहे माझी आई. सांताक्रूजला. मग माहेरी कोण कोण तुमच्या? आता आई आहे, भाऊ आणि बहीण आहे. मग सगळं बालपण तुमचं सांताक्रूजमध्ये? नाही, गिरगावात गेलं. गिरगावात कुठे? गोरेराम मंदिर आहे ना, त्याच्या बाजूला आमचा बंगला होता. हा, तिथे आम्ही राहायचो. म्हणजे सगळं बालपण छान गेलं. तुमचे बाबा काय करायचे? माझे ENT सर्जन होते ते. बरं. आणि आई? तिचे वडील आई फर्स्ट ENT सर्जन ऑफ इंडिया, मिस्टर डॉक्टर विनय देसाई. अरे वा, छान. म्हणजे सगळं पहिलं असतं ते तेव्हापासून तुम्हाला सवय आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचं, मग सगळं बालपण गिरगावात गेलं. हो. लहानपणी गिरगावात चित्रपट बघायचा असेल तर असं कुठलं ठिकाण होतं? सेंट्रल आणि मॅजेस्टिक. तिथे जायचं तुम्ही? हो. मग त्यावेळेला किंवा कॉलेज महाविद्यालयात असताना चित्रपट बघताना यांना कधी चित्रपटात तुम्ही बघितलं होतं? नाही, कधीच नाही बघितलं. नाही, छोटा जेवण पाहिलं होतं ना तिथे, सीटच्या खाली गेली तेव्हा आम्हाला शाळेतून घेऊन गेले होते तिकडे मॅजेस्टिकला. आणि ती लढाई वगैरे बघून एवढी घाबरली का खुर्चीच्या खालीच जाऊन बसले. ते तुम्ही लढाई बघून खुर्चीच्या खाली गेलात की हे येतील स्क्रीनवर म्हणून खुर्चीच्या खाली गेला? बरोबर. तुमचं कसं अरेंज मॅरेज? ही हिस्ट्री आहे. थांबा ना, म्हणून आधी तुम्हाला आज मी थांबवतोय. त्यांना मी माझ्या चुलत बहिणीच्या मुलीच्या लग्नात बघितलं, चुलत बहिणीच्याच लग्नात बघितलं मी यांना. हो. आणि मग तिकडे मला ते आवडले. नाही, एक मिनिट, आता मी यांच्याकडे जातो. त्या यांच्या चुलत बहिणीच्या लग्नात तुम्ही कशाला गेले होते? चांगल्या कोण दिसतात मुली का बघायला. त्यावेळेला लग्नाच्या निमित्ताने झपाटलेला होतात का? आणि मग तुम्ही त्या लग्नात गेलात तेव्हा तुम्ही त्यांना बघितलं होतं? त्या दिवशी नाही, तुम्ही त्यांना बघितलं त्याच दिवशी. आणि दिसण्यासारखीच आउटस्टँडिंग म्हणजे पर्सनॅलिटीच होती ना, त्यामुळे ते कुठेही दिसणारच होते मला. आणि मग त्याच दिवशी ठरवलं तुम्ही? हो. आणि मग धीर करून वडिलांना सांगितलं का आधी पहिला मला ह्यांना विचारा. पण त्यावेळेला तुम्ही चित्रपटात भूमिका सुरूच होत्या ना? म्हणजे हे त्यांनी विचारलं त्या दरम्यान कुठला रिलीज वगैरे होता? नाही, त्यावेळेला माझं असं म्हणजे आय वॉज स्ट्रगलिंग ऍक्टर. त्यावेळेला माझा एक चित्रपट हिंदी नुकताच झाला होता, तो नंतर कुठे रिलीजच झाला नाही. पण शी सेड आय डोंट माइंड, ह्योच नवरा पाहिजे म्हणजे ह्योच नवरा पाहिजे. असं ठरवलं होतं तुम्ही? का असं का वाटलं तुम्हाला? काहीतरी कारण असेल ना, म्हणजे दिसणं हा भाग एक झाला. लव्ह ॲट फर्स्ट साईट असं झालं असेल असं माझं वाटतं. अरे बापरे. बरं, आता तुमच्याकडे येतो. तुमचं बालपण सगळं, कारण छोटा जवान हा चित्रपट जेव्हा तुम्ही, आम्ही पाठारे प्रभू मुंबईचे मूळ रहिवासी. हां, ऍक्च्युली म्हणजे द फर्स्ट मायग्रंट्स टू बॉम्बे. आम्ही त्या आय वॉज बॉर्न इन गव्हाला टँक. माझा जन्म गव्हाला टँकला आम्ही राहत होतो. आमची जॉईंट फॅमिली होती. माझे वडील, ऑफकोर्स माझे काका, माझी काकी. मग तिथून आम्ही सेपरेट डॅडीनी फ्लॅट घेतला वरळीला. सो वी शिफ्टेड टू वरळी नाका. तो वरळी नाक्यामध्ये थोडंसं बरंचसं बालपण गेलं. आणि मग वरळी नाक्यावरून आम्ही जरा आणखीन मोठा फ्लॅट घेतला दादरला, पश्चिम अपार्टमेंटमध्ये प्रभादेवीला. तेव्हा मेजर माझा म्हणजे यंग एज सगळं तिकडे. आणि हल्लीच आम्ही इथे शिफ्ट झालो कांदिवली. पण मग तुमच्या म्हणजे मनोरंजनाच्या या क्षेत्रामध्ये तुमच्या घरातलं तुम्हीच पहिले? नाही, माझे आई वडील दोघंही थिएटरमध्ये होते. थिएटरमध्ये होते. सिनेमामध्ये मी फर्स्ट, म्हणजे आमच्यापैकी पहिला मी सिनेमा झालो लहानपणी. ॲज यू नो, छोटा जवान, मग बरीचशी हिंदी चित्रपट. पण अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात. तर हे सगळं करत असताना यांची साथ प्रत्येक वेळेला टोटल, म्हणजे मला फॅमिली फुल फॅमिली सपोर्ट जो आहे ना, त्याच्यामुळेच मी जे काय करू शकलो माझ्या चांगल्या पिरियडमध्ये सुद्धा. आणि इन माय स्ट्रगल टाईम, इन माय डिफिकल्ट टाईम्स, माझी फॅमिली ऑलवेज माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे. निलिमाचा एकदम खंबीरपणे उभी आहे माझ्या पाठीशी. पाठीमागे झपाटलेलाची जी सिल्वर ज्युबलीची ट्रॉफी आहे पहिल्या, त्याच्यावरती लक्ष्मीकांत बेर्डे. हो, लक्षा, त्याची आठवण खूप येते. म्हणजे लक्षाचं नाव निघालं का मी
एकदम इमोशनल होत जातो. आणि झपाटलेला 2 करतोय म्हणजे लक्षाची आठवण पावलोपावली येणारच येणार, आणि ती आली सुद्धा. आणि हा चित्रपटच मी लक्षाला डेडिकेट केलेला आहे. आणि चित्रपटामध्ये माझा जो मुलगा आहे आदिनाथ, तो लक्ष्मीकांत बोलके जी भूमिका लक्षाने केली होती त्याचा मुलगा दाखवला, आणि 20 वर्षानंतर असं ते. आणि त्यामुळे त्याचा फोटो घरात आहे. आणि मला असा एक विश्वास आहे का लक्षा जिथे असेल तिथून मला माझ्या मुलाला आणि या चित्रपटाला आशीर्वाद देतोय. देणारच. कारण त्यावेळेचे सगळ्या गमती, तुमच्या सेटवरच्या सगळी धमाल, ती कधी म्हणजे विसरूच शकत नाही. नाही, अजिबात नाही. खूप मजा आली त्यावेळेला. म्हणजे एक तर हा एक वेगळा प्रकार होता. आणि लक्षाला मी त्यावेळेला जेव्हा हा कॉन्सेप्ट ऐकवला ना माझ्या डोक्यातला, तर मला म्हणाला, महेश माझ्या अगदी आवडता विषय आहे रे, मला असं पपेट आणि डॉल करायला खूप आवडते. म्हणजे मी लहानपणी सुद्धा असे काय काय करायच्या गोष्टी म्हणेन. म्हटलं व्हेरी गुड. आणि त्यांनी ते सुंदर केलं. म्हणजे ती केमिस्ट्री जुळली. केमिस्ट्रीच होती. ऍक्च्युली झपाटलेला जेव्हा मी तेव्हा केला होता ना आदेश, तेव्हा तुला ठाऊकच आहे तो खूप गाजला. चित्रपट लोकांना खूप आवडला. त्याच्यामधला तो तात्या विंचूचं कॅरेक्टर एकदम क्रेज झाली. आणि त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर महेश जाधवनी बंदुकीची गोळी मारून 2 भुवयांच्या मधोमध त्याला मारला. दॅट वॉज द एंड. पण तरीसुद्धा तात्या विंचू जरी तो खलनायक होता तरी लोकांच्या अगदी मनात बसला होता. तर मला सारखं वाटायचं काय हा तात्या विंचूला परत आणण्याचा खूप मजा आहे. म्हणजे पब्लिक विल रिअली एन्जॉय. आणि ॲज अ पब्लिक म्हणजे ॲज अ ऑडियन्स मला स्वतःला असं वाटत होतं तर तात्या विंचूने परत यावं. पण काय केलं ते मला जमत नव्हतं स्क्रिप्ट. कारण त्याला जिवंत परत करायचा कसा हा एक फार मोठा प्रश्न होता. आणि ते गणित सुट्टा माझ्या लक्षाची साठ सुटली माझी. मग लक्षाशिवाय करणं भाग होतं. अशोक पाटोळे माझ्याबरोबर, त्यांनी मला खूप चांगली साथ दिली या स्क्रिप्टमध्ये. आम्ही दोघांनी मिळून याचा स्क्रीन प्ले अगदी फर्स्ट क्लास बनवला. पण आम्हाला दोघांनाही प्रश्न पडला का आता रोलमध्ये आणायचं कोणाला. मग मी घरी डिस्कस केलं. माझा मुलगा पण माझ्यावर डिस्कस करतो, त्याला पण स्क्रिप्ट आवडलं. तो पण विचार करतो कोण आता काय करणार. आम्ही सगळे विचार करतो कारण कॉमेडी करता आली पाहिजे ना. कारण माझा मुलगा ॲक्टर होता. इज अ गुड ॲक्टर, इज अ व्हेरी इंटेलिजंट ॲक्टर. पण त्यांनी कधी कॉमेडी केली नव्हती आजपर्यंत. तर त्याच वेळेला नेमकं महेश मांजरेकरचं नाटक होतं. त्याच्यामध्ये महेश मांजरेकरने त्याला एक चांगला ब्रेक दिला कॉमेडी नाटक. त्याला थिएटरचा एक्सपिरियन्स मिळाला. ऑल द बेस्ट द म्युझिकल ती माझ्या मुलांनी केलं. त्याच्यामध्ये त्यांनी आंधळ्याची भूमिका केली. आणि ते नाटक मला मुद्दामून खेचून माझा मुलगा घेऊन गेला बघायला. यू मस्ट सी दिस प्ले. मी नाटक बघितलं आणि अमेज आहे की एक तर नाटक खूप छान बसवलं होतं देवेंद्र पेमनी परत एकदा म्युझिकल म्हणून. आणि हे तिघही चांगले काम करत होते. आणि मला तो आदिनाथ खरंच स्ट्रायकिंगली चांगला वाटला. आणि आय थॉट का मला माझा आदित्य बोलके मिळाला. असं झालं सगळं. अरे वा. बरं तुम्ही एखादी गोष्ट सुचवली तर ऐकली जाते का यांच्याकडून? आवडली तर नक्की. बरं नाही एखादी गोष्ट ऐकली असं कधी झालंय का की तुम्ही सांगितलं आणि त्याने नाही ऐकलं? का भिशाचं माझी असं करेन. तात्या विंचू सर्व चित्रपटगृहामध्ये काही क्षणात पोहोचणार आहे. काही चित्रपटगृहात ऑलरेडी तात्या विंचूने आत्ता पाऊल टाकलेलं आहे. तेव्हा तुम्ही सहकुटुंब सहपरिवार सगळेजण जाऊन लगेच या चित्रपटाचा आनंद लुटा. कारण या चित्रपटात आणखीन एक वेगळेपण आहे. ते वेगळेपण काय विचारतो. काय वेगळेपण आहे? हा चित्रपट 3D मध्ये आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा चित्रपट 3D मध्ये. आणि हा चित्रपट फर्स्ट मराठी फिल्म इन स्टिरिओस्कोपिक 3D. बरं, त्याला स्टिरिओस्कोपिक 3D जे रिअल 3D जे आपण म्हणतो ते आहे. आणि शॉट ऑन 4K आणि ऑन विथ हायेस्ट म्हणजे मोस्ट आधुनिक चित्रपट शूट झालेला आहे. हे पहिल्यांदाच होतं. फर्स्ट टाइम इन इंडिया. अरे वा. येस. कारण ह्याच्यासाठी आम्हाला फॉरेन टेक्निशियन आणावे लागले. कारण मी ठरवलं का आपल्याला जर 3D करायचं असेल तर आपण सगळ्यात उत्कृष्ट 3D केला पाहिजे. कारण 3D मध्ये काय करायला आदेश काय होते, लोकांना चित्रपट पाहताना थोडासा डोळ्याला त्रास होतो, स्लाईट हेडेक होतो. तर ह्या गोष्टी मला नको होत्या. त्याच्यात कुठेही कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आणि लोकांनी 3D क्लीन एन्जॉय केला पाहिजे. या कुटुंबामध्ये सुद्धा या सगळ्या 20 वर्षामध्ये खूप घडामोडी झालेल्या आहेत. तेव्हा आता ही पुढची पिढी त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. स्वागत करूया अभिनेते आदिनाथ आणि सुनबाई उर्मिला. हॅलो. ये तुमच्या दोघांचंही स्वागत होम मिनिस्टरमध्ये. थँक्यू. बरं काय आदित्य लक्ष्मीकांत बोलके याविषयी आधी जाणून घेतो आणि मग तुम्हाला बोलतो. झपाटलेल्या सिनेमात माझी भूमिका आहे आदित्य बोलके. तो लक्ष्मीकांत बोलकेंचा मुलगा असतो. म्हणजे लक्ष्मीकांत बोलके जी लक्ष्मीकांत बेर्डेंनी 20 वर्षांपूर्वी साकारली होती, गाजवली होती ती भूमिका.
आणि त्याला त्याच्या वडिलांसारखाच बोलक्या भावनांचा छंद असतो, वेड असतो. आणि पण त्याची आजी त्याच्या विरोधात असते. कारण आजीनी तिच्या मुलाचे हाल बघितले असतात, काय तातेवंचुनी केले होते पहिल्या भागात. हा काय ऐकत नाही, हा खूप जिद्दी असतो. आणि ती जिद्द त्याची त्याला कुठल्या संकटात अडकवते हे बघण्याला तातेवंचू कसा भेटतो आणि मग पुढे काय होतं, ही एक झपाटलेला 2 ची एक झलक मी तुम्हाला सांगतो. झपाटलेला 2, तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? मला खूप लाडका चित्रपट होता तो लहानपणचा आणि मला खूप मज्जा आली जेव्हा हे कळलं की आता झपाटलेला 2 मध्ये आदिनाथ ऍक्टिंग करणार आहे, भूमिका करणार आहे. पण जेव्हा तो चित्रपट बघितला होता झपाटलेला, मग लक्ष्मीकांत वगैरे होते, तेव्हा कधी पुढे या घरात येऊ असं वाटलं होतं का? नाही, म्हणजे भावल्यामुळे असेल कदाचित. म्हणून हा भावला का? बरं, हे कसं काय झालं? पण हे झालं शिवमंगल सावधानच्या सेटवर. वा, काय नाव आहे? तेव्हा शिवमंगल सावधान झालं. हा माझा असिस्टंट, मी माझा स्क्रिप्ट फॉलो करतोय. हे आपल्या दोघांचा सेपरेट स्क्रिप्ट प्ले बनवत होते. मग तिथे हे ठरलं का सगळं? हो, इनफॅक्ट तिकडे घडलं. म्हणजे आम्ही शिवमंगलला ऑडिशन्स ठेवल्या होत्या आणि खूप ऑडिशन्स झाले, बऱ्याच मुली आल्या, कोण सापडत नव्हतं. एक दिवस उर्मिला आली घरी आणि मी पण तिला पहिल्यांदाच बघितलं आणि डॅड बोलते, काय करूया? मला सुद्धा नाही. करेक्ट आहे, लॉकर, हीच ती मुलगी. आणि मग ती मला न कळत, मला वाटतं मी तेव्हाच तिला ऍक्सेप्ट जे केलं ते आयुष्यात ऍक्सेप्ट केलं मग त्यानंतर. पण तेव्हा अंदाज आला होता की थोड्या अर्थाने झालं होतं त्या दिवशी, ऑडिशनच्या दिवशी, म्हणजे थोडंसं कधी लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे असतं तसं, बापरे, थोडंसं झालं होतं. पण नंतर काय नाही, आम्ही भेटलो आणि आवडला. एवढी लाजताना सगळं फर्स्ट टाइम बघितलं. बरं, आता आज सगळीकडे महाराष्ट्रात झपाटलेला 2 रिलीज होतो आहे. काय आवाहन कराल प्रेक्षकांना अशा वेळेला? झपाटलेला 2 हा मराठीतला पहिला 3D स्टिरिओस्कोपिक 3D सिनेमा आहे. म्हणजे ही 3D तुम्ही आतापर्यंत भारतात जो कुठला 3D सिनेमा बघितला असेल हिंदीतला, तो पण 2K रेझोल्युशनवर शूट केला गेलाय. पण जे हॉलिवूडचे सिनेमे येतात, लाईफ ऑफ पाय असो किंवा अव्हेंजर्स असो, आता सुपरमॅन येणार आहे, हे सिनेमे सगळे 3D सिनेमे 4K रेझोल्युशनवर शूट केले गेले. आणि हा सिनेमा झपाटलेला 2 4K रेझोल्युशनवर शूट गेलेला आहे. तर हा जो एक्सपिरियन्स असणार तो तुम्हालाही एक नवीन एक्सपिरियन्स असणार ऑडियन्ससाठी. आणि त्यातून हे आपला मराठी सिनेमा आहे आणि मराठी सिनेमाने ही इतकी मोठी झेप घेतली आहे. 100 वर्ष पूर्ण होत आहेत भारतातल्या सिनेमाला, अर्थात मराठी सिनेमाला, कारण पहिला सिनेमा मला वाटतं मराठीच होता, राजा हरिश्चंद्र फाळकेंनी केलेला. तर 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर 100 वर्षाचं प्रतीक किंवा ते 100 वर्ष आपण सगळे सेलिब्रेट करूया एक मराठीतला पहिला 3D सिनेमा घेऊन, असं मला वाटतं. आणि या गप्पा, झपाटलेला 2 आणि त्याचबरोबर 3D, म्हणजे मला माहिती आहे कितीतरी प्रेक्षकांनी यापूर्वी 3Dचा आनंद लुटलेला आहे. मला यांनाच जरा विचारायचं आहे की 3D चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात गेल्यानंतर कशा पद्धतीची व्यवस्था केलेली असते? 3D चित्रपट आपल्याला चष्मा लावून पाहायला लागतो, कारण काय असते ना आदेश, पण मग इतक्या प्रेक्षकांना तो प्रवेश करतानाच तिथे दिलाच जातो. तो बरं. एंट्रीलाच तिकीट त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला जो चष्मा मिळतो, चष्मा लावून तुम्ही चित्रपट पाहायचा आहे. मी चष्मा लावल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला आठवणार पण नाही का आपण चष्मा लावलेला आहे. मला जरासं वेगळंच टेन्शन आलंय. काय आहे, आधीच तो झपाटलेला बघत असताना हो 20 वर्षापूर्वी तो तात्या विंचूचं ते म्युझिक आणि तो तात्या विंचू तो छोटा जो बाहुला तो जेव्हा दिसायचा तेव्हा आधीच काळजात धस व्हायचं. आता हा चष्मा लावल्यानंतर इथे येणार आहे तो तात्या. काय करू पण त्याचं? येतो तो आणि धडक घालतो. काय करायचं हे आता? बापरे. पण मला सांगा, या संपूर्ण चित्रपटात सगळ्यात जास्त श्रेय आहे ते रामदास पाध्ये यांचं. हो, ऑफकोर्स. 1 मिनिट, जर 20 वर्षानंतर झपाटलेला 2 येऊ शकतो, तर आपण सुद्धा होम मिनिस्टरच्या या गप्पा एका भागापुरत्या मर्यादित ठेवून कसं चालेल? मला असं वाटतं आपण सुद्धा झपाटलेला 2च्या या रामदास पाध्येंच्या
स्किलबद्दल गप्पा मारणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. पण होम मिनिस्टरचा आत्तापर्यंतचा एकही भाग पैठणी दिल्याशिवाय संपलेला नाही. आत्ता सासूबाई आणि गृहलक्ष्मी बनून या घरात पाऊल टाकलेल्या सुनबाई यांच्यामध्ये एक खेळ होणार आहे आणि बघणार आहोत की या पहिल्या भागाची पैठणीची मानकरी कोण. खेळ सोपा. 30 सेकंदाची वेळ सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने जास्तीत जास्त हे प्लास्टिकचे तुकडे उभे करून हा खेळ पूर्ण करायचा आहे. आणि त्याचबरोबर पहिल्यांदा जो धक्का मारायचा आहे तो झपाटलेल्या टूचे हे 2 साक्षीदार एका टेबलवरच्या या खेळाला धक्का लावायचा आणि तुम्ही अर्थातच तिकडे धक्का लावा. मला वाटतं हा खेळ माझ्यासाठी खूप सोपा आहे आणि त्यांच्यासाठी खूप कठीण आहे, कारण धर लवण पाडणे वगैरे हे सगळं मला खूप येतं आणि त्यांना अजिबात येत नाही. खूप व्यवस्थित म्हणून आज या खेळात पाडण्याची जबाबदारी यांच्याकडे दिली आहे. हो, ओके. सुरुवात करूया या खेळाला. तुमची वेळ दोघींची सुरू होते आत्ता. आणि त्याचबरोबर किती जास्त ठेवणार तेही महत्वाचं आहे. हो, मम्मी सॉलिड आहे. थांब मी करणार डोंट वरी. पाच, 4, 3, पण तुला पाडणं जमत नाही 2, अजिबात. 1. काय करशील? वेळ संपली. तू तिकडे धक्का लाव. काय ते केलं तुम्ही नाही पाडणार तुला anyway पाडलं मी हे सगळं पाडून दाखवू शकते. 1 मिनिट. एका वेळी 1 पाडून बघायचं. आता तुम्ही पहिल्यांदा. पैठणी तुझी आहे. अरे सगळं पाहिजे. नकोच पाडायला ते तू घेऊन जा घरी. तरी एकच स्पर्श करायचा आहे. कदाचित पडू पण शकतो. 2 राहिले. आणि 2 कारण झपाटलेला 2. तेव्हा आजच्या भागाची सांगता करत असताना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. वाव. बघा किती भाग्य मी अरे वा, किती lovely पैठण्या color. दिल्या. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, झपाटलेला 2 सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे. तेव्हा लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा. आणि हो, पुन्हा एकदा कुणीतरी सांगितलं म्हणून, कुणीतरी दिली म्हणून ती CD आपण घ्यायची नाही. घरच्या घरी चित्रपट बघायचा नाही, तर आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघूया, भरभरून आशीर्वाद देऊया. आणि या गप्पांसाठी पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात आणखीन एका पैठणीसह. नमस्कार.